नमस्कार प्रेक्षक हो, मी सौ वीणा वैभव चाफेकर. नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना व स्त्री शक्तीचा गौरव. याच पार्श्वभूमीवर वसई न्यूज लाईव्हचे संपादक श्रीयुत दिलीप डावरे सर यांनी महिलांच्या या मुलाखतीचा छानपैकी उपक्रम राबविलाय. आपल्या आजूबाजूच्या क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान अशा स्त्रियांची मुलाखत घेऊन त्यांच्याविषयीचं माहिती, त्यांच्या कार्याची, प्रवासाची माहिती इतर महिलांना आणि आमच्या प्रेक्षकांना व्हावी म्हणून हा जो उपक्रम, असा स्तुत्य असा उपक्रम राबविलाय. त्यात तुम्ही सगळे सहभागी व्हा आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे. आदि नाही, अंत्य नाही, आद्यशक्ती खरोखरी, सर्वव्यापी, सर्वसाक्षी, शुद्ध सत्व स्वरूपिणी. आणि अशीच आजची उत्सव मूर्ती आपल्याला लाभलेली आहे. महाराष्ट्राच्या रणरागिणी ज्यांना म्हटलं जातं, त्या शिक्षिका, समाजसेविका आणि सगळ्यांच्या अगदी जवळ जाणाऱ्या आमच्या वसईच्या डॉमिनिका डाबरे मॅडमजी, आणि त्या आपल्या वेळात वेळ काढून इथे आपल्यासाठी आल्या आहेत. तर आपण त्यांच्याशी आता हितगुज करूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं आमचं स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. प्रथम तर रसिकांना तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुमचं बालपण, त्यानंतर शिक्षण कसं कसं होत गेलं, जरा सांगाल. बालपण बोलायचं म्हटलं तर मी अगदी लहान असताना म्हणजे 1.5 महिन्याचे होते आणि माझं पितृक्षेत्र हरवलं. आणि अशा वेळेला माझ्यापेक्षा माझ्या 3 मोठ्या बहिणी आणि 2 भाऊ, ह्या सगळ्यांचं माझ्या आईने काबाड कष्ट करून, लोकांच्या घरी मोलमजुरी करून आम्हा भावंडांना शिकवलं. पण माझ्यापेक्षा मोठे असलेल्या भावंडांना कॉलेजपर्यंत शिक्षण करायला मिळालं नाही, कारण तेवढी परिस्थितीच नव्हती. पण मी सगळ्यात लहान असल्यामुळे माझे मोठे भाऊ बहिणी जे होते त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यांनी सुद्धा जिथे नोकरी मिळेल त्या ठिकाणी कमी पैशात का होईना नोकरी केली आणि आईच्या संसाराला हातभार लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि मी सगळ्यात लहान असल्यामुळे मला माझं कॉलेजपर्यंत शिक्षण पूर्ण करता आलं. तुमचं बीएडचं शिक्षण झालं आणि मग त्यानंतर तुम्ही कशी वाटचाल केली पुढची? मी बीएडचं शिक्षण करत असतानाच त्याच्या अगोदरपासून मी आमच्या पॅरिशमध्ये, मी चर्चमध्ये कार्यरत होते. आणि हे कार्य करीत असतानाच त्यावेळेला चर्चमध्ये करत असताना मी हळूहळू वसई पातळीवर देखील कार्य करायला लागले. वसई पातळीवरती कार्य करत असताना आमचा विशेष करून युवकांचा एक संघटना असते प्रत्येक पॅरिशमध्ये. या संघटनेमध्ये कार्य करीत असताना मला पॅरिश पातळीवरची जी आमची युवदर्शन संघटना आहे ह्या संघटनेमध्ये कार्य करण्याची संधी मिळाली. आणि तिथे कार्य करीत असताना मला त्या ठिकाणी झोनल लेवलवरती आणि महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा ह्या पातळीवरती कार्य करण्याची संधी मिळाली. तेथून करत असताना मला भारत पातळीवरती दिल्लीपर्यंत ही जी संघटना आमची चर्चची बांधलेली असते त्याच्यामध्ये कार्य करण्याची संधी मिळाली. हळूहळू पुढे गेला करत दिल्लीपर्यंत. मग या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात जशी वाटचाल करत होता त्यात कोणी कोणी तुम्हाला कसं कसं सहकार्य लाभलं तुम्हाला? ही वाटचाल माझी सुरू असतानाच सुरुवातीला मी सांगेल माझं कुटुंबीय, माझी आई, ही जिने खूप काबाड कष्ट करून आम्हाला शिकवलं. आणि माझ्या आईने मला खूप प्रोत्साहन पण दिलं. माझे भाऊ बहिणी, माझं संपूर्ण परिवार, माझी भाची वगैरे सगळे आहेत, हे मी कार्य करीत असताना मला त्यांचा खूप पाठिंबा मिळाला. माझे जवळचे मित्र मैत्रिणी, आणि विशेष म्हणजे आम्ही जेव्हा चर्च पातळीवरती कार्य करतो त्यावेळेला आमच्या चर्चचे जे धर्मगुरू असतात, धर्मभगिनी, एक आध्यात्मिक सल्लागार म्हणून आपण कार्य करीत असताना आपली जी तत्व आहेत ती न सोडता आपण कशा रीतीने आपल्या समाजासाठी कार्य करता येईल हे प्रोत्साहन मला त्यांच्याकडून मिळालं. आणि माझे जे सहकारी होते आणि कार्यकर्ते जे होते, कार्यकर्त्यांनी देखील मला त्या ठिकाणी पाठिंबा दिला, मला प्रोत्साहन दिलं आणि मला मार्गदर्शन केलं. आणि त्यामुळेच मी हळूहळू हे कार्य पुढे करत गेले. आपण समाजाचा एक घटक म्हणून समाजाचं काहीतरी देणं लागतो प्रत्येक जण. मग तसं तुम्ही तुमच्या मनात आलं समाजकार्य, हे जे तुम्ही चळवळी वगैरे भाग घेतलात, मग ते कसं कसं होत गेलं पुढे? माझ्या कार्याला जी सुरुवात केली ना ती माझ्या वाचनामध्ये एक वाक्य आलेलं होतं, माझं जीवन ही परमेश्वराने मला दिलेली देणगी आहे आणि माझ्या जीवनाद्वारे मी जे काही करणार आहे ती परमेश्वराला माझी देणगी असेल. मग मी विचार केला, परमेश्वराने जर एवढं मोठं जीवन, जर मला ती मोठी देणगी दिलेली आहे, मी माझ्या समाजासाठी काही करू नये का? आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपलं सुद्धा एक कर्तव्य आहे की समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आपलं शिक्षण, आपली नोकरीही सांभाळत असताना थोडासा वेळ का होईना आपल्या समाजासाठी कसा देता येईल हे मला पहिल्यापासूनच त्या वाक्यातून मला त्याच्यातून प्रेरणा मिळाली आणि मी सामाजिक कार्याला सुरुवात केली. खरंच खूप छान सांगितलं.
स्त्री म्हणून तुम्ही अष्टभुजाधारी आहातच, ते सिद्धही केलंय. पण आजकालची स्पर्धा किंवा त्यावेळी पण स्पर्धा होती, आता तर आणखीन वाढली. मग त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काय सांगाल, काय केलं? नाही, जेव्हा म्हणजे आता मी जवळजवळ 40 वर्ष झाली कार्य करीत आलेलं आहे. त्यावेळेला ही परिस्थिती नव्हती की महिलांना पुढे येण्यासाठी एवढं प्रोत्साहन वगैरे दिलं जात दिलं जात नव्हतं. नव्हतं. तर त्यावेळेला मात्र आम्हाला चर्च पातळीवर कार्य करीत असताना आम्हाला महिलांना पुढे येण्यासाठी त्यांनी तिथून खूप तुम्हाला संधी दिली. पाठबळ मला मिळालं. पाठबळ मिळालं त्या चर्च पातळीवरती काम करत असताना. आणि हे करत असतानाच आम्ही म्हणजे एक आदर्श की जसं आता आपण दुर्गा मातेचा उत्सव साजरा करीत आहोत, आम्ही सुद्धा आमच्या मरिया मातेचा आता एक उत्सव साजरा केला 8 सप्टेंबरला. आणि आमची सुद्धा नवदिन भक्ती असते. या नवदिन भक्तीसाठी त्या ज्या ठिकाणी तिची श्रद्धास्थानं आहेत त्या त्या ठिकाणी लोक हजारोने लाखोनी त्या ठिकाणी जात असतात. मी स्वतः आता वेलंकणीला त्या ठिकाणी जाऊन आले प्रार्थनेला आणि भक्ती वगैरे. आणि हे ते मरिया मातेचा देखील आमच्या समोर देखील एक तो आदर्श आहे बरोबर. की एक महिला असून सुद्धा आणि ती पॉझिटिव्हिटी आपल्याला सकारात्मकता सकारात्मक मिळते, त्याच्यात ऊर्जा मिळते. ऊर्जा मिळते त्यामध्ये. म्हणून तर त्या अनुषंगानेच विचारते की आजच्या मुली आहेत ज्या, तर त्यांना शिक्षण किंवा शिस्त आणि करिअर मग याविषयी जरा सांगा ना. नाही, हल्लीचे जर आपण बघितलं जनरेशन तर जनरेशन तर ही पिढी खूप पुढे गेलेली आहे. आणि त्यांच्या तुम्ही जर बघितलं तर पूर्वीपेक्षा आताच्या मुली की शिक्षणाच्या बाबतीत त्या तेवढ्या अगदी सिरियस झालेल्या आहेत. खंबीर आहे. आणि जर बघितलं तर मुलापेक्षा हल्ली मुली जास्त शिकत हो. आहेत. आणि त्यांनी शिक्षणामध्ये आपला खूप मोठा वाटा उचललेला आहे. आणि या महिला सुद्धा आता जर बघितलं असं कोणतंही क्षेत्र नाही, मग ते राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या, शैक्षणिक असू द्या, वैद्यकीय, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आता पुढे गेलेली आहे. ती आपापल्या परीने त्या त्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवण्याचा कार्य ती करत आहे. आणि मला एक बरं वाटतं की अशा महिलांनी जर त्या पुढे आल्या तर त्या ठिकाणी त्यांचा स्वतःचा जर विकास होतोच, त्यांच्या अंगी जे कलागुण आहेत त्याचा विकास होतो. आणि त्याबरोबर इतर त्यांच्या बरोबर ज्या महिला असतात त्यांच्या देखील कलागुणांना त्याच्यातून वाव वाव मिळत मिळतो. असतो. कारण आत्ताची ही जी जनरेशन आहे त्यांना आई वडील भावंड यांचा सपोर्ट आहेच, पण त्यांचा जोडीदार तोही. त्यामुळे आत्ताची जनरेशन लवकर पुढे, म्हणजे स्त्रियांसाठी सांगते की त्यांना तितकं पाठबळ आहे. बरं, तुम्ही आता तुमची संपूर्ण ही जी छान कारकीर्द केली, अनुभवली, मग त्यातली एखादी घटना आमच्या रसिकांना सांगायला ऐकायला आवडेल. नाही, विशेष म्हणजे मी सामाजिक क्षेत्रामध्ये जेव्हा कार्य करीत होते तर त्यावेळेला मी कार्य करीत असताना आमच्या कुटुंबाचं असं काही आम्हाला राजकीय म्हणजे पाठबळ किंवा राजकीय असं आमचा काही पूर्वार्ध वगैरे असा काही नव्हता. नव्हता. पण त्यावेळेला कार्य करीत असताना, सामाजिक कार्य करीत असताना लक्षात आलं की जर त्यावेळेला महिलांसाठी ज्या राखीव जागा झाल्या त्यामध्ये या हिला जर उभं केलं तर त्या ठिकाणी आपल्याला विजय नक्कीच मिळेल. आणि त्यावेळेला मी जिल्हा परिषदेवरती निवडून आले. जिल्हा परिषदेवरती निवडून आल्यानंतर आपण काय करतो का, आपलं एक तत्व असते. पण मी माझी नोकरी सांभाळून आणि जिल्हा परिषदेचे ठाण्याला आम्हाला त्यावेळेला मिटिंगला जायला लागायचं. तर एक दिवस अशीच आमची मिटिंग होती. मी मिटिंगला जाणार होते. शाळा सुटल्यानंतर मी कन्सेशन घेतला आणि मी माझ्या प्रवासाला सुरुवात केली. पण खूप पाऊस पडत होता आणि त्यामुळे गाड्यांचा गोंधळ त्या ठिकाणी झाला आणि मला लवकर काही वेळेमध्ये पोहोचता आलं नाही. पण मी प्रवासाला निघालेले होते तर मी तिथे पोहोचले तोपर्यंत मीटिंग संपलेली होती. मग त्या ठिकाणचे एक क्लार्क आला आणि त्याने मला सांगितलं की मॅडम तुम्ही आता सही करा, तुम्ही आल्यात ना तर तुम्ही सही करा, म्हणजे तुम्हाला तुमचा प्रवास भत्ता वगैरे मिळेल त्याच्यातून. तेव्हा काय अगदी मोजकाच प्रवास भत्ता होता. तर मी त्यांना सांगितलं की मला त्या प्रवास भत्त्याकरता तुम्ही 2 तास जी काही चर्चा केलेली आहे, जी मला पटलेली नसेल ती मी मला स्वतःला त्याच्यावरती लादून घेऊ का? मला तसं करायचं नाही. मी जर मीटिंगला हजर असेल तरच ते करू. आणि त्यांना त्यावेळेला ते जाणवलं की एक महिला असल्यानंतर आपण महिलांच्या संदर्भात आपण बघतो की त्या किती प्रामाणिक असू शकतात. आणि ते मला त्या ठिकाणचा तो अजूनही किस्सा आठवतो. आणि त्यावेळेला त्यांना समजलं का मी माझं मोठेपण सांगत नाही, पण महिलांच्या बाबतीत मी असं अनेक बाबतीत ते बघितलेलं आहे. बरोबर. एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब शिकते, तसंच आहे. आणि एका स्त्रीचे, घरातल्या स्त्रीचे जे विचार असतात ना, तशाच विचाराने कुटुंब पुढे जाते. खूप गरज आहे या विचारांची. ही आजची सामाजिक परिस्थिती आणि शिक्षण यात कुठले बदल केले पाहिजे का? आता तुम्ही शिक्षिका आहेत त्यामुळे पण हा प्रश्न आहे आणि सामाजिक कार्य सुद्धा केलंय, त्यामुळे आता तुम्ही इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर आता थोडेसे बदल किंवा काय केलं पाहिजे का? तुम्हाला काय सुचवायचंय का आमच्या रसिकांना? नाही, म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत आता काय आहे की सरकार वेगवेगळी धोरणं राबवत आहे. जशी परिस्थिती बदलत जाते त्याप्रमाणे वेगवेगळी धोरणं राबवत आहे शिक्षणाच्या बाबतीत. पण हे शिक्षण केवळ पुस्तकी शिक्षण नको. ह्या शिक्षणातून
की त्यांना पुढे येण्यासाठी काही वेळेला काय होते, नुसते पुस्तकी शिक्षण होते आणि डिग्री मिळवताना आणि कागदावरची जी पदवी ती महत्वाची नाही. तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला कसं आपण प्रामाणिकपणे वागलं पाहिजे आणि कशा प्रकारे आपण आपला वेळ केवळ शिक्षणासाठी नाही तर आपल्या समाजासाठी सुद्धा त्याचा वापर आपल्याला कशा प्रकारे करता येईल. एक शिक्षिका झाल्यानंतर शाळेत शिकवणं तेवढंच नाही, तर एखाद्या ऑफिसमध्ये लागलेल्या व्यक्तीने सुद्धा आपल्याला जे शिक्षण मिळालेलं आहे ते शिक्षणाचा फायदा आपल्या समाजासाठी कशा प्रकारे करून घेता येईल ह्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण बघतो की आता हे तंत्रज्ञान युग आलेलं आहे आणि ह्यामध्ये विशेष करून की तंत्रज्ञान करत असताना त्याचा फायदा किती आणि त्याचा तोटा तोटा. किती हा सुद्धा थोडंसं बघितलं आजच्या पाहिजे, युवा पिढीने मग त्याचा जो चांगला फायदा आहे त्या परत ते स्वतःची प्रगती करून घेतली. घेतली पाहिजे. हा एक मोठा आहे त्यात गुण, बरोबर तुम्ही म्हणता. आजचं हे तुम्ही समाजकार्य आता लागला, तुम्हाला आनंद वाटला, मग त्यातनं समाधान मिळालं, मग ते कुठल्या शब्दात सांगाल, कसं वाटतं? नाही, विशेष म्हणजे वेळ दिला हा. आणि वेळ देत असताना मी माझी नोकरी सांभाळली किंवा माझं शिक्षण वगैरे केलं, पण ते करत असताना जेव्हा एखाद्या व्यक्तीचं आपण काम करतो ते केल्यानंतर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना तो बघितल्यानंतर जे मानसिक समाधान आहे ना ते खूप मोठं आहे. खूप ते मोठं आहे. पैशामध्ये त्याचा तोल कुठेच करता मिळणार येत नाही नाही. ते. हा. मला एक घटना आठवते की श्रमजीवी संघटनेतर्फे कामगार संघटनेची स्थापना केली भाईंदरला, आणि त्या कामगार संघटनेची स्थापना करण्यासाठी मी माझ्या परीने थोडंसं सहकार्य त्या ठिकाणी केलं त्या कामगारांना. हे सगळे कामगार कोणते होते की रस्त्यावरचे कचरा उचलणारे, गटार साफ करणारे, ह्यांचं ते युनियन बनवलेलं कामगार होतं त्या ठिकाणी. आणि त्यांना जे मिनिमम वेजेस जे असतात ते दिलं जात नव्हतं. त्याकरता मी त्यांच्याबरोबर पुढाकार घेऊन आम्ही एक मोर्चा काढला आणि त्या ठिकाणी मोठं आंदोलन वगैरे केलं. ते आंदोलन झाल्यानंतर त्या ठिकाणी तिकडच्या जे आयुक्त आहेत त्या आयुक्ताने समोर येऊन त्याने त्या ठिकाणी जेव्हा डिक्लेअर केलं की आम्ही आता त्यांना जेवढं किमान जे पगार द्यायला पाहिजे तेवढा आम्ही देणार, त्यावेळेला त्यांचा जो आनंद होता ते बघितल्यानंतर ते सगळे अगदी म्हणजे गटार वगैरे काम करणारे येऊन हाताचे चुंबन घेतात, कोणी पाया पडतं. हे बघितल्यानंतर मी करते मला म्हणजे पैशाचं काहीच आपण नाही. अगदी आणि आपल्या हितासाठी तरी कुणीतरी लढते, आपल्यासाठी कुणीतरी काही करते म्हणजे तो आणि जो भावना खूप, मग त्यामुळे त्यांना तो खूप आनंद येस, झाला. म्हणजे तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खरंच. हे जे मला जे मानसिक समाधान मिळालं ना आणि ते कोणत्याही हो. पैशामध्ये त्याचा आणि आपण मोजता येत माणूस नाही. म्हणून, मनुष्य म्हणून तेवढं ते जिंकलं पाहिजे. Yes. हो की नाही? आणि आपल्या अजूनही त्या कामगारांना भेटल्यानंतर जो म्हणजे त्यांच्या विषयी माझ्याविषयीचा जो आदर आहे आदर आहे. किंवा त्यांच्यासाठी जे अनेक दुसरे माझ्या बरोबर जे होते त्यांनी काम केलं तो खूप मोठा आहे. आणि ते बघितल्यानंतर ते जेव्हा भेटतात आणि ज्या प्रकारे त्यांच्या ज्या भावना व्यक्त करतात किंवा आपल्या समाजामध्ये सुद्धा काम करत असताना बरोबर. जेव्हा अनेकांचे थोडे अनेकांचे. पण काम केले त्यावेळेला ते भेटल्यानंतर जे बोलतायत, मला एक अनुभव आठवतो की आता कोरोनाचा वेळ होता. तर कोरोनाच्या वेळेला मी माझ्या परीने करत होते. मला आई फक्त याच गोष्टीचं वाटते की खूप लोकांना माझ्या परीने जेवढं करता आलं तेवढं मी केलं, पण माझा भाऊ जो कोरोनाने आजारी होता त्याला मी वाचवू शकले नाही. 1 महिना तो हॉस्पिटलमध्ये होता. मला त्या गोष्टीकडे जायचं नाही आता. मात्र त्यावेळेला एक कोरोनाग्रस्त माणूस होता आणि त्याला ऍडमिट करायचं. त्याची छोटी मुलगी होती, तो तरुण मुलगा होता म्हणे. त्याची छोटी मुलगी होती, त्याने हॉस्पिटलला फोन केला की मला ऍडमिट करावं लागेल. त्यांनी सांगितलं की डॉमिनिका मॅडमला तू फोन कर, ते तुला मदत करते. त्याला मी ऍडमिट केलं. त्याला सगळं म्हणजे नुसतं ऍडमिट केलं नाही, ते त्याला माझ्या परीने जे काही सहकार्य करता येईल तेवढं केलं. त्याच्या आईला हे कळल्यानंतर त्याच्या आईचे जे उद्गार आहेत की मला सांगते पोरी, मी माझ्या मुलाला जन्म दिला पण तू माझ्या मुलाला पुनर्जन्म दिलेला आहे. हा तिचे जे शब्द होते ना ते मला खूप भावून गेले. म्हणजे जीवनाचं खरोखर सार्थक झाल्यासारखं वाटतं. सार्थक झाल्यासारखं वाटलं. आपण थोडंफार जे काही केलं, खूप काही मोठं नाही केलं, पण केलं. त्याचा लोकांच्या मनामध्ये असलेल्या ज्या भावना आहेत त्या बघूनच पुढचं जीवन जगण्यासाठी एक उभारी मिळते आणि कार्य करण्यासाठी सुद्धा आनंद. उत्साह पण मिळतो. Yes. आता ही नवरात्र आहे, म्हणजे हे 9 दिवस उत्साहाचे आहे, शक्तीचे आहे. आजचा हिरवा रंग आहे आणि हिरवा रंग तर गणपतीचा आहे. हिरवा रंग म्हणजे बरकत आली, लक्ष्मी आली, सगळं आलं त्यात. आणि त्या अर्थानेच तुम्ही आमच्या स्टुडिओत आज आला आणि प्रेक्षकांना त्या निमित्ताने तुमच्याविषयी, तुमची कारकीर्द, तुमच्याविषयी सारं सांगितलं. तर एक विचारायचं आहे मला, नारी शक्तीला यावेळी तुम्ही काय आवाहन कराल? नाही, तुम्ही जो कारण हा. हिरव्या रंगाविषयी हा, सांगितलं सांगा ना ना. मला एक आवडलं. कारण का मी हरित वसई संरक्षण समितीमध्ये कार्य केलेलं आहे आणि आपली वसई हरित राहावी म्हणून मी खूप माझ्या जेव्हा जेव्हा आंदोलनं वगैरे झाली त्या आंदोलनात मी भाग घेतलेला आहे. आणि हा हिरवा रंग बघितल्यानंतर
मला देखील त्या दिवशी म्हणजे मी करत असलेला जणू काही मला साजेसा रंग तो काही मिळालेला आहे हरित असं मला क्रांतीचा वाटतं. देशच आहे आपला Yes, मुळात. हा. तर त्या दिवशी मला तो एक आनंद झाला आणि त्यामुळे मी दिलीप डाबरे यांचे खरोखर मनापासून आभार मानते की त्यांनी योग्य वेळी योग्य व्यक्तीला जणू काही त्या ठिकाणी आज आणलेला आहे. महिलांना मला काही खूप मोठा संदेश द्यायचा, मी काही एवढी नाही, मोठी अगदी संदेश मैत्रीण देते. म्हणून त्यांना सांगा एक आपण सखीला आपल्या सांगतो बुज मनातलं की अमुक अमुक एखादी गोष्ट. मी एवढंच सांगेन की आपण आपलं संसार आणि आपल्या मुलाबाळांची काळजी घेत असताना आपला थोडाफार जो काही वेळ मिळेल त्या आपल्या आजूबाजूच्या जे आपले लोक आहेत, मग त्यासाठी खूप मोठं काम करायला पाहिजे असं गरज नाही. नाही, बरोबर आहे. समाजात जायची काही गरज नाही. मात्र आपल्या बाजूची व्यक्ती आहे, गरजू व्यक्ती असेल, तिला काही मदत आपल्याला करता येईल का, आणि करत असताना आपल्या महिलांना आपल्या बरोबर घेऊन कसं पुढे नेता येईल या दृष्टीने आपण प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. बघा, हे आता हे तुम्ही जे सल्ला दिला हा आम्हाला नाही जमला, कारण तुम्ही समाजकार्य करतात, तिथे रुतून राहिलेत, सगळ्यांना भेटलेत, त्यामुळे आता तुम्हाला तो एक छोटासा वाटेल, छोटीशी सुरुवात स्वतःपासून गृहिणींनी पण केली पाहिजे. शिक्षणाने आपला समाजाचा कायापालट होतो, आरसाच बदलतो. तर त्याविषयी सांगा ना थोडं, कारण तुम्ही शिक्षिका आहे म्हणून ते एक वाक्यात सांगा मला ते. शिक्षण म्हणजे आपल्याला त्याप्रमाणे आवड असली पाहिजे. शिक्षण करत असताना आपण केवळ आपल्याला कागदी एक ते सर्टिफिकेट मिळतं त्याकरता हे बरोबर. करण्याकरता आपल्या शिक्षणाचा फायदा आपल्याला इतरांसाठी, आपल्याबरोबर आपल्या इतरांसाठी, आपल्या कुटुंबासाठी आपल्याला कशा रीतीने करून घेता येईल ते आपण बघितलं पाहिजे. काही वेळेला आपल्याला एक भीती वाटते, मला एक अभिमान वाटतो की मी माझं शिक्षण, शालेय शिक्षण, माझं कॉलेजचं शिक्षण हे सगळं मराठी मीडियम मधून झालं. वा. मराठीतच मी पेपर वगैरे सगळे दिलेले आहेत. मी 27 वर्ष वरळी येथील शाळेमध्ये मराठीची शिक्षिका म्हणून मी 10वी पर्यंत मुलांना शिकवलं आणि त्यानंतर मला दुसऱ्या एका शाळेमध्ये कॉन्व्हेंट स्कूलमध्ये स्कूल ऑफ सेक्रेटरी भायखळा त्या ठिकाणी प्रिन्सिपल म्हणून माझी नेमणूक झाली. शाळा इंग्लिश मिडियमची, मी मराठी मिडियमची शिकलेली, पण त्या ठिकाणी मला माझे शिक्षण आणि माझे मीडियम कुठे मला आढळ आलेलं नाही. आणि त्या ठिकाणी मी माझ्या परीने जे 7 वर्ष मी त्या ठिकाणी एक प्रिन्सिपल म्हणून कार्य केलं ते म्हणजे मी समाधानी आहे आणि मला वाटते की मी त्याला योग्य ते नाही दिले. म्हणजे कुठलंही माध्यम आपल्या प्रगतीच्या आड येत नाही खरं तर. Yes. आपण मनापासून केलं की आपण पुढे जातोच. नवदुर्गा जी आहे नवरात्रीत विराजमान झालेली, तितकीच आजची स्त्री ही सक्षम आहे. बऱ्याच स्त्रियांमध्ये सारे गुणविशेष असतात, पण घरातील किती चौकटी बाहेर जाताना काही काहींना नाही पडतायत. मग तशा महिलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल किंवा त्यांनी काय करावं? नाही, महिलांनी कार्य करण्याच्या बाबतीत पुढे आला पाहिजे. आपण पुढे आल्यानंतर काही वेळेला त्याला अडचणी येतातच, पण आपल्याला जर आपण त्यांना समोरच्या व्यक्तीला पटवून दिलं पाहिजे की आम्ही कशासाठी काय कार्य करत आहोत ते. बरोबर आहे. काही वेळेला घरातल्या व्यक्तींना समजत नाही की आता आपण समजा एखाद्या सभेसाठी गेल्यानंतर खूप वेळ लागतो, पण आपण आपल्या घरामध्ये सांगितलं का कोणत्या प्रकारे सभा होती, कोण आलेलं होतं, म्हणजे त्यांना एक विश्वासात आपण विश्वासात घ्यायला घेऊन. पाहिजे. हा. विश्वासात घेतलं तर नक्कीच ते आपल्यावरती विश्वास ठेवतील आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे की एखादी महिला पुढे आल्यानंतर तिच्यावर वेगळ्या नजरेने बघितलं जातं, की तिच्यावर थोडंसं संशयाने बघितलं जाते. ह्याला आम्ही सुद्धा काही वेळेला बळी पडलेलो आहोत, बरोबर. पण त्यावेळेला आपण घाबरायचं नाही. आपण जे काही करतो ते चांगलं करतोय, आपल्या समाजासाठी करतोय. मला पटतेने मी चांगलं करते, इतरांचा विचार करण्यापेक्षा मला जे पटलेलं आहे ते कार्य मी पुढे करत राहील असं महिलांनी जर ठरवलं तर नक्कीच आपण पुढे जाऊ आणि इतरांना देखील आपण पुढे नेऊ. तर मला वाटते की आपण समाजाचा किंवा इतरांचा विचार करण्यापेक्षा आपण जे करतो ते योग्य करत आहोत ना, आणि ते जर आपल्याला पटत असेल, घरातल्या लोकांना आपण विश्वासात घेऊन जर करत असतील आणि घरातल्या लोकांचा जर आपल्याला पूर्ण पाठिंबा असेल तर आपल्याला पुढे जायला काही हरकत नाही. आजच्या आपल्याला लाभलेल्या या उत्सव मूर्ती खरं तर या महाराष्ट्राच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जातात आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या स्त्री वर्गाला विशेष करून आता नवरात्र चालू आहे म्हणून तुमचे छान अनुभव सांगितले, त्यातले किस्से सांगितले आणि मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.